टाकलेला पहिला चेंडू ऑफ साईडला टोलवलेला सुंदर असा फटका एकच. लाईट बंद करा पिकअप वाले. लाईट लाईट छोटा हत्ती कोणती गाडी ती लहानू ॲप्पे ओम नाही मारण्याचा प्रयत्न होता पण नाही. धाव संख्या 1. पुन्हा एकच धाव. धाव संख्या वाढून झाली ती 2. सुंदर फटका गॅप मध्ये महेशचा आणि सुंदर अशी डाय म्हणता येईल ती ओमची. स्वतःला वाचवलेलं आहे. मिस कॉलिंग झाली ती. महेशचं काही लक्ष नव्हतं. ओमच्या कॉलिंगकडे लागलं असेल सोडून घ्या. सिमेंटचं स्पीच आहे. थंडीचे दिवस आहे. धाव संख्या वाढून झाली ती 3 धावा. संताची सुरुवात म्हणता येईल ती बेरवाडीच्या संघाची. सुंदर फटका ऑफ साईडला. एकच धाव. एकच धाव समाधान मानायला लागेल ते ओमला. धाव संख्या झाली ती 4 धावा. सुंदर कट. चेंडू काही समाधान नाही. बघूया बेरवाडीचे खेळाडू कधी आक्रमक पवित्रा घेतात. ते चषकावर नाव कोलतं ते आज आपण सर्व बघणार आहात. ते कचाकच भरलेले छत्रपती स्टेडियम चाटोरी. क्रिकेट प्रेमी आणि समस्त ग्रामस्थ चाटोरी उपस्थित झाले. दुसरं षटक घेऊन येतो तो गणेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं. त्याचा सामना करेल तो ओंकार. सुंदर फटका. आता बघूया ओंकार आक्रमक पवित्रा घेऊन खेळतोय. काहीतरी सूचना आल्या कर्णधाराकडून. पुढचा चेंडू गणेशचा आणि बाद झाला. चेंडूने थोडीशी उसळी घेतली. दाबून मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटची कट लागून खेळाडू बाद झाला. बॉल द्या. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू झालेत गणेशचे. पप्पू आलाय. पप्पू बोराडे नावाजलेला खेळाडू नाद करतो का. सुंदर फटका. मी बोललोच होतो तुम्हाला थांबणार नाही पप्पू. दाना फान करून टाकेल ग्राउंडवर. आता धाव संख्या झाली ती 12. मी बघितलेला आहे त्यांचा खेळ. 2013 पासून मी त्यांच्या बरोबर आहे. गणेश टू पप्पू. व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या झाली ती 12. सुंदर फटका. ऑनसाईडच्या दिशेने एकच धाव. धाव संख्या वाढून झाली ती 13. आशिष दक्ष पंच राहुल हांडगे आणि मोनू पटेल. सुंदर फटका. स्ट्रेट ड्राइव्ह. नो मॅन लँड. जबरदस्त खेळ महेश. 2 षटकानंतर धाव संख्या झाली ती 17.
बघ. आणि पुढचा षटक घेऊन आलाय तो बंटी. लाखलगाव संघाचा उत्कृष्ट गोलंदाज आणि राजे बेरवाडी संघाचा उत्कृष्ट बॅट्समन पप्पू त्याचा सामना करेल. कशा प्रकारे प्रत्युत्तर देतोय बंटी टू पप्पू. आणि जेल सुटलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस आणि थ्रो पण हळूहळू दोनदा चान्स भेटला होता पप्पूला. जीवदान, या जीवदानाचा फायदा घेतो की नाही पप्पू आता आपण बघणार आहात. धाव संख्या वाढून झाली ती 18. 1 बाद 18. तिसरं षटक चालू. बंटी टू महेश. सुंदर बंका महेशचा, पण तेवढंच चाणक्य असं क्षेत्ररक्षण. धाव संख्या झाली ती 19. चालू असलेल्या स्पर्धेमध्ये सुंदर स्वीप होता, पण विकेट किपरच्या बुटाला लागून चेंडू अडवला गेला. बॅड लक म्हणायला लागेल ते फलंदाजाचं. सुंदर कणकणीत फटका, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त फटका होता. टाळ्या सुद्धा वाजल्या होत्या, पण क्षेत्ररक्षणासाठी वाजल्या होत्या त्या. धाव संख्या वाढून झाली ती 20. तिसरं षटक चालू. 4 चेंडू झालेले आहेत. आणि सुंदर असा चकवलेला चेंडू तो लेग स्पिन झाला तो. या स्पर्धेचे मार्गदर्शक मान्य श्री शरद नाना नाटे यांचं पण आगमन झालेले आहे आणि त्याचबरोबर त्यांचे मित्र परिवार पण येथे आलेले आहेत. त्यांच्या सर्वांचे आपल्या गावातर्फे आणि ऑरेंज स्टार क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत. 3 षटकानंतर धाव संख्या झाली ती 20 धावा आणि त्यांचं भविष्य हे उज्ज्वल असेल. युवकांसाठी एक प्रेरणा आहे. बॉलिंग साठी आलेला आहे तो शुभम. प्रमुख पाहुणे निडी सानप यांचं पण आगमन झाले. शुभम वर्सेस पप्पू. आणि सुंदर थ्रो होता, पण कॅरी करता आला नाही. धाव संख्या वाढून झाली ती 21. धाव संख्या वाढून झाली ती 21. 1 बाद 21. चौथं षटक चालू आहे. अतिशय लो स्कोरिंग मॅचेस बघायला भेटू राहिल्या इथे. सुंदर कट केलेला बघूया. अतिशय अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते. तरी धाव फॅक्टर आज कमी आहे. 10 वाजेनंतर धाव फॅक्टर दिसतोय. धाव संख्या वाढून झाली ती 22. शुभम टू पप्पू. कट करण्याचा प्रयत्न
पण निर्धावाचा चेंडू पप्पूला काहीच समजलेला नाही. चेंडू सुंदर फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. खूप प्रयत्न करतोय पप्पू आणि महेश, पण क्षेत्ररक्षण भेदायला थोडेसे चौथं षटक प्रगतीपथावर. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग लावली ती लाखलगावच्या संघाने आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करता येते. आणि आता बाकी थांबणार नाही. दे दणका आणि श्रीलंका अशी अवस्था झाली इथं. महेश आक्रमक फलंदाज. आता थांबून चालणार नाही गाड्या, आता लढायला लागणार अशी गंमत आहे इथं. पुन्हा बघूया काय होतं ते, पण सुंदर फिल्डिंग पण आणि थ्रो पण म्हणता येईल तो. 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती 28 आणि शेवटचं षटक घेऊन येतोय तो यश. यश आपल्या संघाला यश देतो का अजून काय देतोय? सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि एकच धाव. धावसंख्या वाढून झाली ती 29. शेवटच्या षटकाचे 2 चेंडू झालेत, अजून 4 चेंडू बाकी आहेत. सुंदर फटका पण अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. नादच करायचं नाही. फटका तर अप्रतिम होता पण क्षेत्ररक्षण त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर असं होतं. 3 चेंडू बाकी, धावा झाल्या त्या 30. सुंदर फटका आणि 4 धावा. स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता येतो महेशच्या बॅट मधून निघालेला. धावसंख्या वाढून झाली ती 34. सुंदर फटका कट केलेला, एकच धाव. धावसंख्या वाढून झाली ती 35. आज सर्व सामने लो स्कोरिंग पाहायला भेटू राहिले, कारण गोलंदाजांना खेळपट्टीची अनुभव आलेला आहे. आणि बाद धावसंख्या झाली ती 35. विजयासाठी पाहिजे त्या 36 धावा लाखलगावच्या संघाला. सर्व सामने लो स्कोरिंग आपल्याला दिसत. Most welcome. This is a big underarm cricket event on Satori. The all teams in rural area, because there are lots of hot atmosphere in Satori. The lots of good organization. My friend Bajirao Hire and their his mates doing a lots of good thing for cricket event in underarm. That's why I am very glad to present here the match between two teams, Berwadi versus Lakhalgaon. Now 34 run to win. Sagar is strike batsman. 36 run to need for Lakhalgaon. What will be happen to see now in today's match? We will be 36 run is needed. Sagar, we will be watch now. Sagar, what will be he done? And the XYZ versus Sagar. What will be happen to first ball? We will see now.
Match will be start. First ball to go. And he hits offside in. He got a 1 run to first ball. Score going to be increased. And he put a single run and he done it a great job for because the target is not high. That's why he just want to be played sensible cricket here to be manage 36 run. And now XYZ to XYZ. What will be happen to see now? And he puts his leg side and he got a boundary here. And score going to be increased 5 run. And that's why he done it a great job for his team. And I think he's done it a great job. There was now what will be happen to next delivery. We see now there. He puts. Oh, he got a good delivery. Waller done a great job for his team, and he put a dot delivery for his team, and did a great job. What will be seen now? Oh, he hits the ball offside, and he got a 1 run. Score going to increase is 6. Ganesh did a great job for his team and score going to increase 6 run. That's a critical match and most important match to we will be seen now there. What will be happen? Oh, he puts it. He got a boundary for straight drive and he done a great job for his team and he score going to increase 10 run. What a good batting from Sagar. I knew he got a big talent in his. He knows his talent. What will be happen now? Next delivery we see now. Oh, he just put an offside and he got a 1 run. Score going to increase 11 run. Oh, after 1 over, Sagar no wicket without lost wicket doing great job. Score will be 11 run. What will be happen now? Pappu, what will be he done for his team? Berwadi for Pappu. Oh, he hits the ball offside and he got a 4 run and score going to be increased 15 run. And he did a fantastic job for his team. And what will be happen now? Next delivery we see now. Oh, he hits leg side and he got a 1 run. Score going to be increased 16 run. And he did a sensational job for his team. And Ganesh, what will be he do now? Ganesh versus Pappu. What will be happen? This delivery we see now there. And Gorak Warkade give me a drink. But I have no drink because I have also managed. Oh, he hits a puts offside and he done it up. Oh, score going to be increased 17 runs. Sagar, he did a great job for his team. What will be happen? Oh, miss the ball upside and don't. Oh, he puts the leg side glance and he got a 1 run for his team and score going to increase 18 run. Ganesh, what will be he do now? Oh, he missed the ball. He can't do anything for his delivery. And Pappu done it a great job for his. After a 2 over score going to increase. Lots of hot atmosphere here. We see now there 18 delivery and 18 run is required. XYZ to Sagar. Vishal versus Sagar. What we see now there. He puts. Oh, he hits the offside and he got a 1 run. Score going to be increased 19 run. There are no need for any mistake for Lakhagaon. Just taking a sensible cricket. That's why he said for his bowler to what will be do now. That kind of situation. Oh, next delivery, what will be happen? We see now.
He hits the ball, and I think there are nice fielding, and he manages a 1 run. Strike on Sagar. We see now what will be he do for his team. And there are lots of good things. And Sagar did a cracking shot. Oh, he missed the ball and he missed the opportunity to doing a run out. There are no wicket fall in Lakhalgaon team. That's why it's a very hard task to manage the ball, and lots of fans are over enjoying in here Satori. They loudly shout and they inspire. What's a manageable? And I love Satori. There are lots of fans and they took over all the atmosphere here. And they say, oh, he hit the ball and he got a 1 run. And score going to be increased here. 23. Lots of. There are. He's my friend. He knows my. Oh, he hits the ball and he got a 1 run. There's no any kind of mistake they are doing. I think I know what will. There are lots of requirements. I just want to be said any all over here. Sunny Deol. आप अंकल बेटी कॉल भी ना कर डैश वाली वरना अगर ये चार्ट बिगड़ गया ना सैकड़ों को ले भरेगा सैकड़ों को Nana Patekar. I think now after 1 over we will be should be nowadays will be done a great job for year. We will see now what happened. Oh, here's the Rossi, but can't he miss the ball? He can't do it for it. I think there are instruction for here. 11 ball need 12 runs. Oh, him! I think he done it a salt mistake here because there are no nonsense thing to do, and the non-striker batsman Sagar, he asked for him just do single here because they are badly needed for, and those players know how the Pappu is very experienced bowler. That's why he know what will we do here now. I think there are very interesting match here. Oh, he missed again! And there was I think Pappu is one of the kind of bowler who did the change for the match, and he 9 delivery and 12 run is required. I think he knows very well, and after a break he just want to be a just technical thing and put a single and giving the strike of Sagar because Sagar think is I will be do manage and I will be doing hitting a 4 run. That's why he knows very well. I think there was no. Oh, he hits the ball. That's why. Oh, there is. Just you want just single here. I think this is a match of interesting level is very high. And that's why he put up pressure. I think score going to be 25. Bajrao is the umpire of my friend, childhood friend, I think. Oh, he missed the ball. Umpire doing a discussion about this decision is well. What happened? Oh, I think this is a level of interesting match. This level is going to be highly heritage match because no one can lose here. No one can be lose here this match. I think Saga 7 ball and 11 run is needed. I think. Oh, he hits the ball and over is complete and last over 10 run is needed. That's and
And those player has been the net. Great job. 6 ball. No one can be put here. All the fans and all the audience are be excited. What will be happen this over? It should be look at Sagar. Sagar also excited. Oh yes, the ball. Oh, oh, and this is a Bajra we are going to be out. And 5 ball is 10 run is needed. And this interesting match, I think this is a foolish thing. I can't. What happened? 5 delivery is left and 10 run is needed. Satori is win the toss. Oh, he can't do it. I think last Pappu's over is critical. That's why he done a great job for his team. 4 delivery is left and 9 run is required. I think it's a hard task because they lose his shape and he can't believe that kind of turn. Raju Lokelugara, my friend, is coming. What will be happen now? This we should be know. Oh, missed the ball again! I can't believe that kind of match will be turned around. I can't. I said never seen in. I think I've never seen in international cricket also. I never seen that kind of turn around. We will be seen now here. Oh, missed again and again. Awesome. Now maybe we will be mimic now. ना गोलियों की बौछार से न तलवार की धार से ये टीम डरती है तो सिर्फ खतरनाक बॉलिंग से. I think my childhood I will see in my front of my eyes. That's why I am glad to be here. 3 deliveries and 9. 2 deliveries and 9 run is required. Gorak Wargade is not nothing. Anytime he is nothing wrong because he is a genius. He is a genius man. Gorak Wargade is the genius. And I know genius deliveries and 9 run is required. I think extra is important. Here is extra is important. We will be seen now. One. Oh, I can't do it. I put it in my hand. And God can't doing that kind of. I just न गोलियों की बौछार से न तलवार की धार से ये बंदा लड़ता है तो सिर्फ परवतिगार से जाने. ये मैच यादगार रहेगा. It is a memorable match in